तर गाईज रात्रीचे 12 वाजले आणि एवढा वेळ मी एडिटिंग करत होते आणि सीन असं झालं आहे की माझी पूर्ण व्हिडिओ करप्ट झाली आहे. परत एकदा मी एवढी सर्व एडिटिंग जी पण केलेली ती सर्व पाण्यामध्ये गेलेली आहे आणि अजून आपण ढाब्यावरच आहोत. इथे झोपण्यासाठी जागा नाही आहे. जागा म्हणजे जागा आहे पण जी खाट भेटते ना ती खाट नाही आहे, ती सगळे फुल झाली आहे. तर ज्यांचा ढाबा आहे ना त्यांचं एक टेम्पो आहे, तर त्यांनी टेम्पोमध्ये बोललेत की आम्हाला झोपायला. तर सामान वगैरे सर्व इथंच ठेवणार आहे ढाब्यामध्ये. बघा मी आत्ताच एडिटिंग वगैरे करत होते पण काही झालेलं नाही आहे. ते सामान वगैरे आता मी ठेवून देते. आता मी उद्याच एडिटिंग करेन. आता मग मी संपलं. आता रात्रीचे 11:52 झालेत. खूप टाईम झाला. आम्ही 9:30 वाजल्यापासून मी बसलेले जेवण वगैरे करून, पण आता संपली माझी ताकद. आता डायरेक्ट जे काय असेल ते आता उद्याच करू आपण. चलो गुड नाईट गाईज. उद्या भेटूयात आपण सकाळी. बाय बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आपण रात्रभर या ट्रकमध्ये झोपलेलो आणि थैंक यू VIP भैया अगर आप ये वीडियो देख रहे हो तो थैंक यू सो मच. कारण की आम्ही ज्या ढाब्यावर होतो तिकडे खाट वगैरे काहीच नव्हती आणि जे VIP भैया आहेत ते बोलले की तुम्ही गाडीमध्ये झोपा, तर त्यांनी फॅन वगैरे सर्व चालू करून दिलं आणि चार्जिंग पॉईंट्स पण आहे तिकडे. तिथे चार्जिंग केलं आपण आपले फोन्स वगैरे. समोर फॅन आहे, तिकडे ते झोपले होते आणि मच्छरपासून पण वाचलो. सर्व किडे होते, असे किडे होते जे मी कधी बघितले पण नसतील, असे किडे होते. सो चांगलं वाटलं. सो काल जेव्हा आलेलो तेव्हा खूप टेन्शन आलेलं की आज कुठे राहणार, कुठे झोपणार, पण आपली झोपायची व्यवस्था झाली. आणि आपल्या ॲक्च्युली ढाब्यावर वॉशरूम नाही आहे, सो तिथे थोडंसं पुढे चालत जावं लागतं 400-500 मीटरवरती. तिथे पुढे त्यांचं एक म्हणजे आहे त्यांचे कोणतरी ओळखीचं त्यांचं घर आहे. तिथे मी गेले होते तर मग अशी वॉशरूम करण्यासाठी आणि आता परत थोडा वेळ आले झोपण्यासाठी. सकाळचे मला असं वाटतं म्हणजे मी 5:30ला उठलेले, आता 6 वाजले. आपल्याला 7:30पर्यंत निघायचं, 7:30-8पर्यंत. आज तर आंघोळ वगैरे काहीच नाही करू शकत, फक्त ब्रश वगैरे होईल आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. एकच प्रॉब्लेम आहे इकडे की आपल्या ढाब्यावर वॉशरूम नाही आहे आणि आपलं जे इथे एक स्टाफ आहे त्यांचं घर आहे एकदम पुढे थोडंसं 400-500 मीटरवरती. तर ते भैया बोलले की आप वहाँ जाओ सुबह. तर मी तिकडेच गेलेले मगाशी. मी तेव्हा कॅमेरा घेऊन गेले नव्हते व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी, तिकडेच गेलेलो मी. चांगलं होतं वॉशरूम, म्हणजे घर आहे आणि वरती फर्स्ट फ्लोअरला वॉशरूम आहे 2. तर मला असं वाटतं ते सगळ्यांनाच अलाउड करतात, कारण की मी जेव्हा गेले होते ना तिथे ऑलरेडी 2 जण होते. तर कदाचित मला असं वाटतं की जे इथे ढाब्यावर स्टे करत असतील ना ते सगळे तिकडेच जात असतील वॉशरूमला. थोडंसं पुढे येते पण ठीक आहे यार, काहीतरी कमी जास्त होतच राहतं आपल्या लाईफमध्ये. तर आज तर काही आंघोळ वगैरे काही होणार नाही आपली. तर मला ना अजून झोप येते यार, असं वाटतं अजून थोडा वेळ झोपावं. मी आता 5-10 मिनटं थोडा वेळ परत झोपेल, त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन आपलं सर्व सामान रेडी करूया, सगळ्या गोष्टी. चलो. आज काय आपल्याला आंघोळ वगैरे नाही करायची आहे, फक्त ब्रश केला आहे आणि फेस वॉश केला आज बस. पण टी शर्ट चेंज केलेलं आहे. पाटी घर आहे तिथे एक आंटी राहतात, तर त्यांनी घरी टी शर्ट चेंज करायला दिलं, पण मी व्हिडिओ नाही काढले तिकडे कारण की त्यांनी व्हिडिओ काढायसाठी नाही म्हटले. आणि मुलांचं किती चांगलं आहे ना, ते कुठे पण कपडे चेंज करू शकतात, पण मुलींचं तसं नाही यार, प्लेस बघायला लागते. तर ते भैया म्हटले की तिथे पाटी घर आहे तिथे जाऊन चेंज करा. मग तिकडे जाऊन फक्त टी शर्ट चेंज केलेलं आहे, बाकी आंघोळ वगैरे आज काहीच नाही केलेली आहे. आज फक्त फेस वॉश आणि ब्रशवर आहे. आजचा दिवस असाच जाणार आहे आपला, कारण की आज आपल्याला खूप जास्त मोठी लिफ्ट मागून पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे आपण लवकर पण उठलो. आता 7 वाजले. आता बघू. आणि माझ्या पायाची अवस्था बघा, सगळं पॅन्ट खराब झाली आहे. इथे खूप जास्त माती आहे
ठीक आहे, आता आपण एवढं ट्रॅव्हल करतो तर एवढं सगळं तर होणारच आहे. माझी बॅग पण मस्त एकदम हे झालेली आहे. मजा येते पण मला. माझे असे ॲडव्हेंचर्स मार्क्स होतात आहेत माझ्या बॅग्सवरती. एवढं आपण ट्रॅव्हल केलं आहे तेवढं. आतापर्यंत आपण 9 दिवस घराच्या बाहेर आहोत. अजून किती दिवस असणार आहे माहीत नाही. कन्याकुमारीला जायला अजून किती टाईम लागेल आपल्याला. फक्त एकच गोष्ट आहे, बाकी काहीच नाही. फक्त गरमी नाही झाली पाहिजे बस. खूप जास्त गरमी आहे यार. म्हणजे नाही सांगू शकत मी किती गरमी होते यार. पूर्ण असं घाम 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 आल्यासारखं. आणि त्यात आंघोळ नाही केली तर मग अजून गरम होतं. आता एक गाडी आहे ना जाणार होती, आता तिकडे ती लागलेली आहे. पण ते अजून भैया निघालेले नाही आहेत. आता ती जाणार आहे की नाही ते माहिती नाही. आता जर ती गाडी नाही निघाली तर आपल्याला इथून समोरून लिफ्ट मागायला लागणार आहे. तर 10-15 मिनटं वेट करूयात आपण. नाहीतर मग आपण तिकडे जाऊन लिफ्ट मागू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चाय टाईम. ज्यांच्या गाडीमधून आपण लिफ्ट मागून जाणार आहेत ना ते अजून आलेले नाही आहेत. आम्ही इथेच बसलो आहे. अर्धा तास झाला. अर्धा तास नाही, 7 वाजतापासून वेट करतो आहे आम्ही. आता 8 वाजलेत, म्हणजे 8 वाजायला फक्त 5 मिनटं बाकी आहेत. हे लोक बघतात आहेत माझ्याकडे. ते लोक तिथे बसलेत गप्पा मारतात यार. आता ना ऊन वाढत चाललं आहे. फक्त चहा पिला आहे. भूक तर नाही लागली आहे पण यार लवकर भेटली पाहिजे लिफ्ट. म्हणजे कसं पुढे लवकर जाता येईल ना. काल 180 किलोमीटरसाठी एवढा वेळ गेला. आज आपल्याला 500 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. माहीत नाही काय होईल यार. लवकरात लवकर भेटली पाहिजे यार लिफ्ट. लिफ्ट म्हणजे ते आहेत, जाणारेच आहेत पण ते अजून आले नाही आहेत. त्यांचं काही टायमिंग, म्हणजे भैया म्हटले की त्यांचं काही टायमिंग फिक्स नसतो येण्याचा. येतील ते थोड्या वेळानंतर. तर मग त्याचंच वेट करतो यार आम्ही. बघू आता काय होतं आहे. आजचा दिवस असाच जाणार आहे. पण मजा येते यार. मला तर खूप जास्त मजा येते यार. काल मस्त झोप झाली. बाहेर जर झोपलो असतो ना, आई शपथ एवढे मच्छर चावले असते ना, एवढे डेंजर किडत ना इकडे, सांगू नाही शकत मी. मला म्हणजे मी रात्री काल एडिट करायला बसलेले ना तेव्हाच मला खूप जास्त ॲक्च्युली चावलेलं. हाय बघा, त्याच्यामध्ये दिसेल का इथे बघा, हे ना असं दिसतंय. असं छोटे मला बॅकला पण चावलं. तर मित्रांनो आता वाजलेत 8:10 झालेत आणि ते ज्यांच्या गाडीतून आपण जाणार आहेत ना ते काय अजून आलेलेच नाही आहेत. सो आता बघा 15 ते 20 मिनटं फक्त वेट करणार आहोत. नाहीतर मग समोर तिकडे हायवे आहे, तिथून लगेच आपण लिफ्ट मागायला चालू करणार आहे. कारण की जास्त वेळ म्हणजे वेळ जास्त चालला आहे. आपण सकाळी लवकर त्यासाठी झोपलेलो की आपण लवकर निघू शकू. आणि मग भूक पण लागली आहे यार. आता इथे तर काही खाण्याची सध्या म्हणजे इच्छा नाही आहे. तर थोडंसं पुढे गेल्यावर काहीतरी मिळून जाईल. पण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत काहीच होऊ नाही शकत. आणि मी काल ॲक्च्युली मी ना स्प्राउट्स रात्री भिजायला ठेवते आणि सकाळी ते खाते. पण मी काल रात्री आहे ना एडिटिंगच्या चक्करमध्ये विसरून गेले की मला ते भिजायला टाकायचं आहे. त्याच्यामुळे आता ते पण नाही आहे माझ्याकडे ऑप्शन. काहीच नाही आहे माझ्याकडे खाण्यासाठी. सो भूक लागली आहे यार खूप जास्त. जे पण होतं खायचं ते सगळं संपलं. पंजाबमध्ये असताना संपलं. तिथे स्वतः पण खाल्लं, दुसऱ्यांना पण वाटलं, सगळं संपून टाकलं ते जे काय आणलेलं ते थोडंफार. आता काहीच नाही आहे, फक्त जे स्प्राउट्स आहेत तेच आहे. काहीच खूप आहे ना जास्त वेळ होत चाललेला आहे आणि अंकल काही येत नाही आहेत. नितीन गेलेला तिकडे बघायला की तिथे कोण आहे का. आता तो आल्यावर सांगेन ना की आहे की नाही. नाहीतर मग आपलं तिथं जायचं आणि लिफ्ट मागायला चालू करायची. कारण नाही ते वॉशरूम पण नाही आहे. वॉशरूमला जायचं असं ना पाठी झाडांमध्ये जायला लागतं आणि ते सगळं रोडवरून दिसतं व्ह्यू. तर नाही जाऊ शकत. म्हणजे मी गेले एकदा पण आता नाही जाणार. काय करायचं यार, तिकडे पण कोण नाही आहे. काय करायचं माणसाने. आता गरमी पण वाढत चालली आहे यार. सामान घेऊन मस्त रेडी आहोत पण लिफ्टच नाही. कालच्या भैयाने आम्हाला बसायला दिलं ना गाडीमध्ये. म्हटलं त्याला तरी ॲटलिस्ट फोन लावून बघ की काय सीन आहे. नाहीतर मग निघायला तरी यार ॲटलिस्ट. किती वेळ बसणार यार. खूप टाईम झाला आता यार. नाही बसू शकत आता. कसं झालं ते लोक पण आमचा चेहरा बघून कंटाळले असतील की किती वेळ बसले ते लोक. काल रात्रीपासून आलेत. आता ना खरंच सांगते, आई शपथ सांगते, मी लय भूक लागली मला. मथुरामध्ये पण व्यवस्थित काही खाणं नाही झालेलं आहे. कालचा दिवसभर पण काही नव्हतं खाल्लेलं. काल दिवसभरामध्ये इस्कॉनची खिचडी खाल्लेली आणि रात्री जे जेवण केलं ते आणि पाणीपुरी बस.
बाकी काहीच नाही खाल्लेलं. आता खरंच यार भूक पण लागली यार. आणि इथे आजूबाजूला दुसरे पण असे ढाबा वगैरे नाही आहे जिथे आपण जाऊ शकतो. काहीच नाही आहे इकडे, डायरेक्ट हायवे आहे. इथे पण काहीच नाही. हा एकुलता एक ढाबा आहे जिथे आपण थांबलेलो ते चंबल ढाबा. बाकी बघू आता काय आज खायला काय भेटतंय. चांगलं काहीतरी भेटलं पाहिजे खायला. भूक लागली आहे, काय करू म्हणून काय पण बोलते मी व्हिडिओमध्ये. भूक लागली आहे मला, भूक. काय मी इथे स्प्राउट्स पण नाही राहत ठेवले यार. मला खरंच भूक लागली यार. मला काहीतरी खायला द्या यार, मला भूक लागली आहे. गाईच आम्ही अजून वेटच करतोय गाडीचा. खूप टाईम झाला आहे, 10 वाजलेत. अजून इकडेच आहोत आम्ही. आणि ॲक्च्युली ज्या ट्रकने आम्ही जाणार होतो ना ते ट्रक लोड झालेला आहे, पण तो माणूस अजून आलेला नाही आहे. आणि ते एक भैया आहेत ते ब्यावरपर्यंत जाणार आहेत. तर ते म्हणतात की ते येणार पण ते कधी येणार ते माहिती नाही. त्यांचं म्हणतात की कंपनीमधून फोन आला ना तर तेव्हा त्यांना लगेच निघायला लागेल. त्यांचा नंबर पण नाही आहे ह्यांच्याकडे आणि त्यांचं घर इकडेच आहे कुठेतरी. मग ते भैया अजून आलेले नाही आहेत यार. आणि हे जे भैया आहेत ना हे ब्यावरपर्यंत चाललेत, म्हणजे तर भोपाळपर्यंत. भोपाळ म्हणजे भोपाळच्या थोडंसं पुढे. तर आमचा विचार चालू आहे की ह्यांच्यासोबत जावं म्हणजे जावं पुढे. कारण की वाटत नाही यार ते कधी येतील. आणि मग जर ते म्हणजे लेट निघालो ना तर उद्या सकाळपर्यंत आम्ही पोहोचू. भैया नाही तो आ जाएंगे ना आपके साथ ही. आपके साथ ही आ जाएंगे यार. मेरे साथ चलो कोई नहीं. कौन सी आपकी गाड़ी? वो है डीलर का सीनियर वाला. हाँ बड़ी गाड़ी प्रेम लगा हुआ है ना. हाँ प्रेम. अच्छा वही वाला. चलो फिर आपके साथ ही आ जाते ना. चलो. आपले भैया गाडी घेऊन आलेले आहेत. ह्या ट्रकमधून आपल्याला जायचं आहे आज. खूप टाईम झाला, 10 वाजले यार. तिकडे बघितलं ना चार्जिंगचं काय राहिलेलं नाही ना. खूप टाईम झाला यार, खूप टाईम झाला. पण ठीक आहे चला. बापरे बापरे, हे बघूनच भीती वाटते मला. हे बघूनच भीती वाटते मला. हे बघा कसं झालं आहे ट्रक. जय बजरंगबली, जय बजरंगबली. सगळं व्यवस्थित होऊ दे भैया. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. आपका नाम क्या है भैया? मेरा नाम छोटू. छोटू. तो छोटू भैया ने आम्हाला खूप कालपासून हेल्प केली. भैया दिल से थैंक यू सो मच आपको. और कभी यहाँ पे आएंगे तो ज़रूर आपको मिलने के लिए आएंगे. राधे राधे. राधे राधे. भैया आपका नाम क्या है? जावेद. जावेद. तर जावेद भैया ने आपल्याला लिफ्ट दिली. अब कहाँ से आए हो आप? इधर जोरा से. यहीं से हो आप? हाँ यहीं से. अभी कहाँ जा रहे हो फिर आप? होशंगाबाद. होशंगाबाद MP में ही आता है वो? अच्छा. कितना किलोमीटर है यहाँ से 700 किलोमीटर. 700 किलोमीटर अभी जाना है. तो हम लोग रात तक पहुँच जाएंगे ना? हाँ शाम तक पहुँच. शाम तक. तर काहीच आपण 700 किलोमीटर आज ट्रॅव्हल करणार आहोत आणि रात्रीपर्यंत पोहोचू. आता बघू दिवसभरामध्ये काय होते. फायनली लिफ्ट भेटली आहे. आता 10 वाजता आपण निघालो आहे. बरोबर 10 वाजले. 10 वाजून 8 मिनटं झाले आणि आपण आता निघालेलो आहे. चांगलं वाटतंय, खूप छान वाटतंय. बघू आता काय होतं दिवसभरामध्ये. ट्रकमध्ये मला चढता येत नाही कारण माझा थोडासा नीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला व्यवस्थित चढता येत नाही. तरी पण मी ट्राय करते चढण्याचं. पण मला असं बॅग घेऊन नाही येणार चढायला. मला असं आधी बॅगवरती ठेवावी लागते आणि त्यानंतर मग मी चढू शकते असं. बाकी काल ज्या ट्रकमध्ये झोपलेलो ना सेम तसंच ट्रक आहे, काहीच फरक नाही. असंच पाठी पण सेम तसंच आहे. हम लोग कल मथुरा से आए. मथुरा से हाईवे से ही लिफ्ट मांगती फिर जैसे आए. वो मथुरा में भी इतनी गर्मी थी. उसके पहले हम लोग दिल्ली में थे. दिल्ली में भी बहुत गर्मी थी. इधर बारिश कम हो रही है. हाँ रात को ठंडा लग रहा था पर कल रात को ठंडा मौसम हो जाता है. हाँ सुबह बहुत ज़्यादा गर्मी लग रही है. भी होता है अच्छे के लिए होता है. लेट हुआ पर मैंने सोचा मैं चलो कोई नहीं मैं छोड़ दूँगा. उधर से तुम कोई गाड़ी में बैठा दूँगा आगे से. काहीच आपला ढाबा तिकडे आहे. ते भैयाने बघा बाय केलं. काहीच ॲक्च्युली आम्ही ना दुसऱ्या ह्यानी जाणार होतो पण खूप म्हणजे खूप टाईम गेला. आम्ही सकाळी 6:30 वाजता उठलो आहे आणि 7 वाजेपर्यंत आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही रेडीच होतो पूर्ण वेळ. फोन वगैरे सर्व फक्त चार्जिंगला लावलेलं, बाकी सगळं आमचं रेडी होतं. म्हणजे आम्ही रेडी होतो पण आम्ही खूप वेट केला. शेवटी आम्ही डिसाईड केलं की आपण आपला फोन वगैरे सर्व चार्ज झालं ना त्याच्यानंतर आपण लिफ्ट मागूया. आणि तेवढं ते भैया आले आणि ते म्हटले की मी इथपर्यंत जाणार आहे तर मी सोडतो तुम्हाला. म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही लगेच निघालो. फायनली आपण आता निघालो आहे.
आप टी शर्ट पहन के जा रहे हैं। मतलब जैसे ऑफिस जाते ना वैसे मैंने आपको देख के जब मतलब शॉप में आप आए थे ना मुझे लगा आप ऐसे ही आए हो कुछ खाने के लिए या चाय वाय पीने के लिए। मुझे नहीं पता था कि आप मतलब ट्रक लेके जा रहे हो। नहीं, अपना ऐसा है कि कंपनी रात में गाड़ी में चला रही होती है अपनी। अच्छा, हाँ। अपन ऐसे अपने साफ सुथरे रहते हैं, ज़्यादा पैसे नहीं देते हैं। जैसे सही है। अपनी कच्चे माल की गाड़ी है, रात चलती है दिन भी चलती है, नहाते नहीं है धोते नहीं है, उनका मतलब अलग है। हाँ, हाँ। अपना का है कंपनी का मैटर है। अपन रात के 8-9 बजे अपन गाड़ी नहीं चला सकते रात में। कंपनी का मना है क्योंकि कार पर ही है इसमें, तो अपन को ज़्यादा जल्दी तो है नहीं है ज़्यादा। सही है। फिर कितने साल से आप कर रहे हो ये ट्रक चला रहे हो? मेरे को ज़्यादा दिन नहीं है ऐसे, अभी मैं तो कम से कम 5-6 साल हुई। मेरे पापा भी ड्राइवर थे, पता है क्या? बस ड्राइवर, जो गवर्नमेंट की बस होती है ना रोड उसके, हाँ उसके ड्रायव्हर ते मेरे पापा. विचार करते की काल जी व्हिडिओ माझी खराब झाली ना त्याला मी परत एडिटिंगला बसते. पाठी मस्त सेटअप आपण आपला लावून बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की अजून काही खाल्लेलं नाही आहे. 11:30 वाजलेले आहेत. तर जोपर्यंत आता खात नाही ना तर एनर्जी नाही येऊ शकत. त्यामुळे पहिलं लवकर पोचलं पाहिजे. लय भूक लागली यार, सहन नहीं होते. अभी कितना दूर रहेंगे भैया? छोले भटूरे और कितने दूर है? हाँ, यहाँ से 20 किलोमीटर है। चलो, और 20 किलोमीटर जाना है. अभी टोल है। उसके बाद फिर छोले भटूरे खाने हैं. हम लोग ने कल मतलब कल भी दिन भर कुछ खाया नहीं था ना. रात को खाना खाया था, वो भी इतना वहाँ पे पसंद नहीं आया. इधर ही, हाँ वो ढाबे में. तो वही अभी भूक लगा है. आपण आलेलो आहोत, खाली उतरलेलो आहोत आणि 11:15 वाजलेत ऑलमोस्ट. आणि इथे एक छोटासा ढाबा आहे. इथून खूप फास्ट ट्रक येतात. इथे एक छोटासा ढाबा आहे. तिकडे आपल्याला आता छोले भटुरे खायचे. मला ना ॲक्च्युली 2-3 दिवसापासून इच्छा झालेली खूप छोले भटुरे खाण्याची. आपली गाडी पाठी आहे. तर भैया घरून जेवण करून आलेत म्हणून ते नाही म्हणतात आहेत. पण त्यांना आम्ही म्हटलं की आ जाओ पण ते नाही म्हणतात आहेत. कितने की है बेटा? पूरी सब्जी कितने की है? 30 रुपये की 6 क्या? सब्जी पूरी. आम्ही आलेलो आहोत या ढाब्यावरती. ॲक्च्युली इथे छोले भटुरे भेटतात पण हे बंद आहे. तर आम्ही आता पुरी सब्जी घेतोय आणि भैया मस्त बनवतात एक पुरा गरम गरम. अभी गरम गरम बना रहे हो ना? सही है. खूप भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे. हां, एक नंबर पौधा मिल रहा है. टाटा कंपनी है, ये जय बजरंग नाश्ता सेंटर है. हां, टाटा कंपनी के नाम से मशहूर है ये दुकान, जय बजरंग नाश्ता सेंटर के. अच्छा. मस्त गरमागरम पोळी करायला जातं आणि 6 पुऱ्या म्हणतात. तर सध्या एकच प्लेट घेतलं आहे. एका प्लेटमध्ये 6 पुरी आहे आणि सब्जी. जर आवडलं तर अजून घेऊ. जसं एक बाईट खातो ना आपण तसं तसं टेस्ट ना अशी एनहॅन्स होती आहे. वाढत चालली. टेस्ट अशी वाढत चालली. खूप टेस्टी लागतं. भाई पुरी सोबत भैया पुरी दे दो. मस्त लागतं आणि त्याचसोबत अजून कॉम्बिनेशन एक नंबर. खूप टाईमनंतर असं काहीतरी चटपटा खायला भेटतं. काही छोले भटुरे तर नाही भेटले पण पुरी सब्जी मिला. पुरी सब्जी भी बहुत टेस्टी था. ते म्हणतात की छोले भटुरेसाठी खूप लाईन असते, म्हणजे गाड्या थांबतात. गाड़ी रुकाने के लिए जगह नहीं रहती. इतना गर्दी रहता है क्या छोले भटूरे के लिए? कोई नहीं, अभी जो भी ये भी खाया बहुत अच्छा था और सस्ता भी है बहुत. मतलब 30 रुपये में 6 पुरी. चांगलं 30 रुपयेमध्ये 6 पुरी आणि भाजी खाल्ली आम्ही. स्वस्तमध्ये काम झालं आज आमचं. तर मी थोडा वेळ एडिटिंग करते. आपलं खाऊन वगैरे पण झालेलं आहे आणि वॉशरूमला पण मी जाऊन आले. आता एका पेट्रोल पंपवरून भैयाने गाडी थांबवलेली, तिकडे पण मी जाऊन आले. आता मी सध्या थोडंसं एडिटिंग करते कारण की काल जे झालं तर मला तर ते परत करावं लागेल. तर ते करते. एकदा बघते, जर नसेल व्हिडिओ डिलीट झाली तर चांगलंच आहे, माझा टाईम वाचेल. पण मला असं वाटत नाही की व्हिडिओ वाचलेली आहे, परत एडिट करावी लागेल. सो ते करते. मला पुरी भाजी खाऊन झाल्याच्या नंतर खूप जास्त झोप आलेली तर मी झोपून गेले होते. आणि आता क्लायमेट बघा किती सुंदर झालं आहे. मस्त लाल माती, असं वाटते गोवामध्ये आलो आहे आम्ही ट्रक घेऊन. भैया गोवा तो नहीं लेके आया ना गलती से? नाही गोवा असं वाटते की आपण गोव्याला आलो आहे. म्हणजे खूप छान झालं आहे वातावरण. असंच वातावरण असू दे.
आणि मस्त आहे म्हणजे MP चे रस्ते एक नंबर आहेत यार. मगाशी आहे ना मला एडिटिंगसाठी खूप प्रॉब्लेम होत होता. मगाशी जे रस्ते होते ना ते खूप असे खडबडीत रस्ते होते आणि मला झोप पण येत होती. मग मी लॅपटॉप तसंच बंद केला आणि मग मी झोपून गेले होते. तोपर्यंत मला असं वाटतं एक दीड तास झाला असेल. 1-1.5 तास मस्त झोप काढली मी. आता मला खूप छान वाटतं आणि वातावरण पण एक नंबर झालं आहे. मगाशी ॲक्च्युली हवाच येत नव्हती इकडे. इथून हवाच येत नव्हती जेव्हा मी इथे बसले होते तेव्हा. पण आता खूप चांगलं वाटतं. आणि अजून 200 किलोमीटर बाकी आहे. 200-250 किलोमीटर बाकी आहे आपल्याला आपल्या जिथे आपल्याला पोचायचं आहे तिकडे जाण्यासाठी. तर बघू किती वेळ लागतो. अजून खूप टाईम आहे. भैया जब अकेले रहते तो बोर होता होगा ना अकेले चलाने में? नहीं, फीलिंग सही है। ये अकेले शुरू से अकेले रहे हम। अच्छा, कोई रहता नहीं है इसमें साथ में? नहीं, कोई नहीं रहता था। कोई ट्रक में होते ना ऐसे 2-2 लोग. अपन को क्या दिन में चलाना है। हाँ। अगर तुम नहीं होते ना तो मैं इधर ही ग्वालियर पार करके दिन में सोता 2-3 घंटा उधर ही। हाँ, अच्छा। जब आता धीरे धीरे आराम से। तो सो जाते, कोई बात नहीं है नहीं, ऐसे. ऐसा कोई नहीं है। तो ग्वालियर तो पास में ही था ना एकदम. हाँ, ग्वालियर वहाँ से 30 किलोमीटर है। मुरैना हाँ। चले ना वहाँ से, उधर से 30 किलोमीटर है। तो इतने जल्दी सो जाने वाले थे आप? हम क्या नींद आ जाती, खाना खा के ना थोड़ा 1 घंटा हाँ, आराम अरे आप करना। खाना खा के आए थे ना, बराबर है यार. 1 घंटा आराम करना चाहिए। फिर भी आप आ गए यार. तो सही है. पर आपको पता है कि हम लोग ना सुबह से बहुत वेट कर रहे थे. बहुत ज़्यादा वेट कर रहे थे हम लोग मतलब बोले कि यार जाएंगे या नहीं जाएंगे, कौन है कौन, मतलब. और एक तो वो भैया के पास नंबर भी नहीं था ना. तो फिर बाद में आप आए. आपको देख के तो पहले बात मुझे लगा ही नहीं, अभी तो शर्ट पैंट पे आए थे. तो चलो वो भैया ने आपसे बात की, फिर हो गया जो भी है. नहीं, ऐसे तो कोई नहीं है। ऐसे तुम वो बैठ डाल लेते हैं होटल से। रास्ते में तो इन्होंने बैठाते, अकेले बंदे रहते हैं। कई बार ड्राइवर के साथ हुआ है कि मिल गए, पैसे मोबाइल छुड़ा ले जाते हैं अकेले बंदे पे। हाँ। जैसे रास्ते में कोई ने सीधे हाथ दिया, हाँ. बैठ डाल लिया तो मोबाइल पैसा छुड़ा ले जाते हैं। अरे कई ड्राइवर के साथ में हुआ है ऐसा। हाँ हाँ हाँ. रास्ते में तो किसी को नहीं बैठाते। जान पर जगह हुआ ही होटल से। हाँ। होटल से ही बैठाते हैं ज़्यादातर। अच्छा. कोई नहीं बैठाते, चलो कोई नहीं वैसे तो कोई रहते वैसे. और वो जो बैठने वाला उसको भी डर रहता है, ट्रक वाला कैसा रहेगा. ऐसा भी है ना, उल्टा है मतलब, दोनों को एक दूसरे पे शक. और क्या। देखो ये सब चीज़ें विश्वास पे चलती है. अब हमने आप पे विश्वास रखा, आपने हम पे विश्वास रखा. अभी हम लोग जा रहे हैं, मस्त सफ़र कर रहे हैं. अच्छा, बहुत अच्छा लग रहा है. एकदम ठंडी ठंडी हवा आ रही है. मौसम भी बहुत अच्छा हुआ है बहुत बाहर. मुरैना के लोग बहुत अच्छे हैं. कल के जो भैया थे वो भी मुरैना के थे, आप भी मुरैना के ही हो. उन्होंने हमें ढाबा तक छोड़ा, पता है. फिर उसके बाद वो उनके घर पे गए. उनके मतलब जो ढाबा हम लोग थे ना, हाँ। वो ढाबा में वो भैया ने हमें छोड़ के गए. अच्छा। और जितने भी उनके पीछे बैठे थे ना, सबसे उन्होंने पैसे लिए थे. हम दोनों से ही बस पैसे नहीं लिए उन्होंने. मथुरा से? हाँ, मथुरा से ही बैठे थे हम लोग हाईवे से. तो सब जितने भी पीछे लोग बैठे थे ना, उन सबसे उन्होंने पैसे लिए थे. हमसे नहीं लिए पैसे कुछ भी. ऊपर से हमें पानी पूरी भी खिलाई. अच्छे थे वो भी भैया बहुत. उन्होंने बोला कि आपको कुछ भी रात को प्रॉब्लम होगी तो मुझे कॉल कर देना. वैसे तो कुछ दिक्कत नहीं आएगी आपको, पर अगर कुछ भी प्रॉब्लम हो तो आप मुझे कॉल कर देना. सही थे वो भी. आप भी बहुत अच्छे हो. आपकी स्माइल, आप एकदम खुल के हंसते हो. वैसा ही चाहिए ना भैया। स्माइल बहुत अच्छी आहे. ॲक्च्युली मला वॉशरूमला आले म्हणून भैयाने गाडी थांबवली आहे आणि मी इथे एक रेस्टॉरंट आहे, इथे चालली आहे वॉशरूमला. आणि मला एक सीन सांगायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी सकाळी आज एक ते आंटी होता त्यांच्या घरी जाऊन टी शर्ट चेंज केलं. तर मी टी शर्ट तर चेंज केलं घाईघाईमध्ये, पण टी शर्ट मी घातलं उलटं. आणि मी कधीपासून उलट्या टी शर्टवर फिरते आणि तेच मी म्हणते मला असं का फील होतं आहे, इकडे असं का वाटतं आहे. तर टी शर्ट आपण उलटं घातलेलं आहे. आता आपल्याला ते पण सरळ करावं लागेल. ठीक आहे, एवढं काही वाटत नाही आहे. पण मला मी मस्त झोप वगैरे काढली. नंतर मला असं वाटलं की यार असं का मला टाईट का वाटतं आहे. तेव्हा मला कळालं की मी टी शर्ट उलटं घातलं. काय आता करणार, डोकं काम करायचं बंद झालं. डिप्रेशन. एवढी भूक लागलेली ना, तर टी शर्ट पण उलटं घातलं.
आता आपण करूयात चेंज. वॉशरूम क्लीन आहे तिकडे, तर इथे चेंज करूयात आपण. तोंड पण धुतलं आहे मी आता आणि आपलं टी शर्ट पण चेंज म्हणजे उलटं घातलेलं ते सरळ घातलं. तर माझे आधीचे ज्या पण व्हिडिओज असतील त्यामध्ये ॲडजस्ट करून घ्या. आपण त्यामध्ये टी शर्ट उलटं घातलेलं आहे, आता काहीच करू नाही शकत त्या व्हिडिओचं मी. पण एवढं वाटत नव्हतं, पण ठीक आहे चला आता काय, कभी कभी होता है गलती इंसान से, इंसान ही तो हूँ, भगवान तो नहीं हूँ. आणि आपलं प्रेमवाला ट्रक तिकडे थांबला आहे, वेट करतोय. भाई चढायचे लय वांदेत माहिती आहे का. पण ठीक आहे, मी हळूहळू शिकते, प्रॅक्टिस करते, कारण की आपल्याला पुढे पण अजून खूप लिफ्ट मागायच्यात ना, त्यामुळे आता मी प्रॅक्टिस करते आहे चढायची व्यवस्थित. थोडं अंदाज येतो आहे मला. त्या आमच्यासाठी कोल्ड्रिंक्स घेऊन आलेत भैया. थँक्यू भैया. ए ते हे होणार हा, तसं नको करू. बाहेर डायरेक्ट निघालं तर मग काय करशील. शांत होतो की आला तर हां, बोल तर कोणी नाही होतं ना. आणि ग्लास पण घेऊन आलेत पद्धतशीर एकदम. आणि कोल्ड्रिंकच आहे, बाकी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही असा विचार कराल नाही होणार. तू असं केलेलं ना, असं नाही केलेलंस ना. भैया अभी हम कोल्ड ड्रिंक बना रहे, लिटिल शॉट्स. थम्सअपचे रे बाबा, थम्सअपचे. चुकीचे नको विचार करा. ऑडियन्स बघा काय चाललंय. ए हे काय बनवतं असं. ते माझं बनवलं मी. एवढंच पिणार आहेस. लागलं की होतो. तुला ॲलर्जी आहे का. जळजळ होते. जडजड होते मला. अच्छा. चिअर्स करायचं आपल्याला. तो चिअर्स फ्रॉम ट्रिप है ना, असंच ना इंग्लिश मध्ये. ऑडियन्स तुम्हाला पण चिअर्स. चिअर्स गाइस, चिअर्स. दादांकडून आम्हाला कोल्ड ड्रिंक. इसको लगा डाला तो लाइफ जिंगा लाला. चांगलं. जळजळ नाही होत आहे. अरे खरंच नाही होत आहे. थोडंसं डायल्यूट वाटतंय. चांगलं आहे. एडिटिंगचा एवढा प्रॉब्लेम होतोय ना, माझं लॅपटॉपचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, नाहीतर एडिटिंगचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. एडिटिंग होतच नाही आहे. मी ट्राय करण्याचं खूप ट्राय करते, पण नाही होत आहे. खूप जास्त स्ट्रगल आहे भाई. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे काहीच. आणि थोडीशी गरमी परत चालू झाली आहे. म्हटलं आता व्हिडिओज बनवते. आता मला खूप जास्त माझा लॅपटॉप सारखा हँग होतो यार, मला समजत नाही आहे काय करू. म्हटलं जाऊ द्या, तर मी थोडं त्याला रेस्ट देते, तोपर्यंत मी व्हिडिओ करते. आणि आपण हायवेला थांबलो आहे आणि भैया टायर चेक करतात आहेत. आणि वॉशरूमसाठी आपण परत एकदा थांबलो आहे. भैयांना आपण सांगितलं ना की भैया वॉशरूमसाठी थांबवा, भैया थांबून देतात यार. सगळं ऐकतात. बोलतं चाय प्यायचं आहे का तुम्हाला. म्हटलं नाही आत्ताच थम्सअप पिला मगाशी, चाय पिण्याची काही इच्छा नाही आहे. पण मस्त आहेत यार भैया, काय पण म्हणा. आता इथे पेट्रोल पंपवर वॉशरूमला जाऊन येऊयात. आणि अजून थोडासा टाईम लागेल आपल्याला, म्हणजे अजून 2 तास लागतील असं वाटतंय. वातावरण मस्त झालं एकदम, मजा येते. ट्रॅव्हल करायला मजा येते. पण सीन असा आहे ना की माझं एडिटिंगच होत नाही आहे व्यवस्थित. आणि मला ही डॉगची खूप जास्त भीती वाटते, त्यामुळे मी 4 हात लांबच असते त्यांच्यापासून. डिझेल एक बात जरूरी है देखना. हाँ. और कितना भैया दूर है अभी, कहाँ तक आए हम लोग. अभी 150 किलोमीटर यहाँ. और अभी ब्यावरा. और अभी कहाँ पहुँचे हम लोग. शिवपुरी पार्क ही है. शिवपुरी पार्क. कोलारस. चलो निकलते. चलो गाईज आज ना आंघोळ नाही केली आहे माहिती आहे का. फक्त टी शर्ट चेंज केलं, ते पण उलटं घातलेलं. आणि मग अशी परत चेंज केलं. पॅन्ट चप्पल सगळं खराब झालं आहे. खूप जास्त स्ट्रगल आहे, पण ठीक आहे. मजा तर येते बाई, जाम मजा येते ट्रकमध्ये फिरायला. एक बार फिर से भैया किती स्माइल भारी करतात. वो उसको 8:30 बजे कल खाली करेगा, तो कम से कम उसको 11 तो आराम से ऊपर बच जाएंगे. अच्छा 11. चलो देखते हैं अभी क्या कैसे होता है. उधर क्या पता होटल वाला जगह है नहीं कि नहीं होटल पे. देवास भी अच्छे ही है. तर गाईज आता आम्ही निघालो आहे आणि भैया आम्हाला ब्यावरपर्यंत सोडणार आहे. आणि त्यांची अजून एक गाडी पाठवून येते जी देवासपर्यंत जाणार, तर ते आम्हाला त्या वाल्या ट्रकमध्ये बसवणार आहेत.
आणि पण तो जो ट्रक आहे तो रात्री लेट पोहोचेल ते म्हणतात ते, पण स्टेचं आपलं थोडंसं 40 किलोमीटर है उज्जैन वहाँ से। हाँ। आराम से तुम ऑटो पकड़ लो, चार बस पकड़ लो, हाँ। 20-20 रुपए लेगी उधर से। हाँ वहाँ पे अगर पहुँचने, हाँ फिर टेंशन नहीं, तो वो भी एक ऑप्शन है फिर। मग देवासवरून जर लवकर पोहोचलो तर आपण तिथून बसने जाऊ पर वो शकतो। रात की सोने पोने की परेशानी है, रुकने की हाँ। परेशानी रात में कहाँ पर है। वो तो अभी है ही, पूरे सफर में ही परेशानी है वो तो। अभी कल भी हम लोग जो ढाबे, वहाँ पे वॉशरूम कहाँ पे था? वॉशरूम नहीं था वहाँ पे। नहीं हम लोग आगे एक घर है वहाँ पे मैं गई थी। हाँ उधर आगे ने पीपल की पेड़ के नीचे। हां तर आता स्ट्रगल तर आहे भाई। आता आपण ट्रॅव्हलच असं करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये स्ट्रगल असणारच। कमी पैशामध्ये जर फिरायचं असेल तर त्यामध्ये स्ट्रगल असणारच आहे, पण आपण मजा करू या स्ट्रगलच्या पण। आणि आता थोडंसं ऊन आलं आहे, 5 वाजलेले, थोड्या वेळाने मला वातावरण थोडं व्यवस्थित झालं पाहिजे, गरमी होते यार खूप जास्त। आपण ब्यावरच्या 10 किलोमीटर आधी एक समोर ढाबा आहे, ढाब्याच्या इथं भैयानी गाडी थांबवली आणि आज आपल्याला इथेच राहावं लागणार आहे। त्यांची अजून एक गाडी येते पाठून, ती उद्या आम्हाला कुठे सोडणार आहे? देवास। हां देवासला सोडणार आहे आणि तिथून 40 किलोमीटर्सवरच उज्जैन आहे। सो आपला आजचा इकडचा स्टे असणार आहे त्या ढाब्यामध्ये। इथून दिसेल की नाही माहीत नाही। माझं थोडंसंच एडिटिंग बाकी आहे। फायनली माझा अख्खा दिवस घालवला आहे मी या एडिटिंगच्या पाठी, तर माझं थोडंसंच एडिटिंग बाकी आहे। त्याच्यानंतर आपण जेवायला जाऊ, फक्त 10 मिनटाचं काम आहे ते करू आणि लगेच आपण जेवण करायला जाऊ। आणि आजचा दिवस पण आपल्याला इथेच थांबायचं आहे। आणि आज आपण आंघोळ नाही केलेली, आता उद्याचं आंघोळीचं पण बघायचं आहे। आंघोळ झाली पाहिजे, उद्या तर करावंच लागेल, उद्या आपल्याला मंदिरात जायचं आहे। तर बघू आता। मी विचार करते आहे, इथे मला बसूनच माझे पाय एवढे आखडले। ते भैया एवढं दिवसभर त्यांनी गाडी चालवली, कमीत कमी 300-400 किलोमीटरपेक्षा जास्त त्यांनी चालवली गाडी, त्यांची काय हालत झाली असेल। आणि आम्ही पुरी भाजी तरी खाल्लेली, ते तर घरून जेवून आलेले, त्याच्यामुळे ते जेवले नव्हते। आता फक्त माझं थोडंसं एक्सपोर्ट बाकी आहे बस। मी आज अख्ख्या ट्रकमध्ये फक्त हे व्हिडिओज एडिट करत बसली आहे, तर झोपलेले फक्त थोड्या वेळासाठी, बस झोपले होते फक्त थोड्या वेळासाठी। आता हे झालं की आम्ही आता जेवायला जाऊ। आम्हाला पण खूप भूक लागली, आम्ही थकलो आहे आम्ही पण आज, आणि आंघोळ वगैरे पण नाही झाली आज, त्याच्यामुळे थकल्यासारखं झालं आहे आता खूप। आता फक्त जाऊन जेवून मस्त रेस्ट करायचं आहे, चपाती भाजी काय भेटेल ते खाऊ आणि मस्त आराम करू। आलेलं आहे रोटी, शेवभाजी आणि डाळ। टेस्ट करून बघूयात कशी लागते। मस्त आहे, अच्छा है ना। प्याज की पकौड़ी मिल जाएगी, पोहे मिल जाएंगे। जैसे पोहे बनाते हैं मतलब आप बोलोगे तो आपके लिए बना देंगे अलग से स्पेशल महाराष्ट्र टाइप। जैसे आप बोलोगे चटपटे मसालेदार वैसे बन जाएगा। अच्छा भैया आपके ढाबे का नाम क्या है? श्री राम होटल, कहाँ पे ये भी पता ब्यावरा, ब्यावरा, राजगढ़ जिला, राजगढ़ जिल्हा। अच्छा हायवे पे ही आहे ना? मेन हाईवे। तर गाईज मी भैयांना म्हटलं की आज आम्ही आंघोळ नाही केली आहे, तर ते म्हटले की वरती आहे फीमेलसाठी, तर लेडीज़ के लिए ऊपर नहाने के लिए व्यवस्था करते हैं ना। थैंक यू भैया। आपका नाम क्या है? राकेश ठाकुर। राकेश ठाकुर, चालेल। सो अभी कल बात करते, कल आप अच्छा कुछ नाश्ता मस्त बिल्कुल। बढ़िया बना दो, हमें खिला मॉर्निंग में दीजिए। बिल्कुल नाश्ता खिलाएंगे आपको, जो आप बोलो पराठे पकौड़ी। चलेगा, वही चलो। जे सुबह का नाश्ता अच्छा मिल गया तो फिर हाँ, पूरे दिन की शुरुआत दिन अच्छा चला चले जाता जाता है। आज सुबह कुछ खाया नहीं हम लोगों ने, फिर भैया ने फिर 12-12:30 बजे एक जगह पे रुकाया, फिर वहाँ पे पूरी और सब्जी खाई हम लोगों ने। उसमें वो आप भी तो मस्त जो थी। बोलोगे सुबह बढ़िया नाश्ता करवा के पहुँचाएंगे आप। हाँ चलो चलो गुड नाईट। गुड नाईट भैया। काही उद्याची तयारी करून ठेवली आहे, उद्या आपल्याला आंघोळ करायची आहे। आणि फॅन आहे इथे, फॅनचा खूप जास्त आवाज होतो आहे। उद्या आपल्याला आंघोळ करायची, त्याच्यामुळे सगळे कपडे वगैरे आताच काढून ठेवले, म्हणजे सकाळी उठलं की लगेच जायला, कारण सकाळी आपल्याला 5 वाजता उठायचं आहे, आपली गाडी 5 वाजता जाणार आहे, त्यामुळे आणि खूप जास्त थकले यार। आता बघू काय, माझा व्हिडिओ एक्सपोर्ट होती आहे त्याच्यामुळे मी थांबली आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर मग झोपून जाणार आहे मी, खूप झोप येते। सगळं बॅग वगैरे पॅक करून ठेवली। ॲक्च्युली भैया आहेत, त्यांचे फ्रेंड आहे, त्यांची गाडी आलेली आहे पाठी, तर ते त्यांच्या गाडी झोपणार आहे आणि आम्हाला ही गाडी दिली, आम्ही ह्या गाडीमध्ये झोपणार आहोत आज। सकाळी लवकरच उठायचं आहे आपल्याला। आता किती वाजले? आता 10:11 10:15 वाजले आणि खूप जास्त थकली आहे मी आज आंघोळ वगैरे पण नाही केली, पण जेवण पोट भरून केलं त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं। आणि आता आपण डायरेक्ट उद्याच भेटूयात।
चालू आहे आता तरी सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की आवडेल माझे व्हिडिओज बघायला, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण आता उद्या बोलूया. खूप जास्त झोप आली आहे, माझ्या डोळ्यावरती झोप दिसत असेल तुम्हाला, खूप जास्त झोपेमध्ये मी पण माझं ते काम अडकलं त्याच्यामुळे